हरे कृष्ण सभीवन्ने भी हमी द्वादश ज्योतिर्लिंगना कथा देखता लगा छे। आज तेनामा नागेश्वर ज्योतिर्लिंगनो कथा छे। हमें दर सरतनी पहलू प्रथम द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र बोली कन ज कथा कड़े जावा कतर। द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं धारुकावने वाराणास्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। ओम नमः शिवाय। आज हमें नागेश्वर ज्योतिर्लिंगनु कथा देखा। नागेश्वर ज्योतिर्लिंगनु कथा कतर दारुकाकवानं एक राक्षसनी असच तिनो दाल्लो दारुका राक्षसी बायको हेण्ण दारुक गंड तिन दाल्लो असच बोली चालिकन राक्षसच तिनां बी दोन्ही दाल्ला बेरो आणि राक्षसवन्नु स्वभावननी दोन्ही जना बी लई खराब असच राक्षसी स्वभाव असच सत्पुरुषोन्ने संहार करता असच लोकवन्नु यज्ञ याग सभी भी नष्ट करता असच धर्म नाश करता असच ऐ सभी भी राक्षसवन्नु गुणच है हमने सभी वत्ताचे ये भी तीनामच असच ये तर का व्हायला असता नाही ये सभी ह्यो करी कन लोकवन्ने त्रास करत थाना लोको सभी भी का करच एक ऋषीकडे जाईकन प्रार्थना करच हमने ये लई त्रास करताच हमने यवनाती रक्षा करो कैकम बोली कन ते ऋषी औरव असच ऋषीने शरणागत होता मच ते ऋषी बोलच ये राक्षस पृथ्वीवर प्राणी हिंसा करी कन यज्ञ ध्वंस करत तवाच यवनु मरण होच कैकम बोली कन राक्षस दोन्ही जना भी ऐकच आता ऋषीनु ऐ शाप हमने कैकम बोली कन आता कोणे तर मारणू कया तर मारत तवाच मनुष्यनु यज्ञ संहार करी नाश करी कन मनुष्यने खानू का तर शाप असच योने खात मारत तवाच तवनु मरण होच कैकन नाही कर्या तर येवनु पेट भरतो नाही का करनु आता कैकम बोली कन ते का करच दोन्ही जना बी एक समुद्रम गईकन झापीलिकम थारवच आणि त्या समुद्रम असेला प्राणीवन्ने खावान चालू करच तो था समुद्रम प्राणेच खैकन था समुद्रम ते झापीलिकम बटेल तवा एकदा एक दोणीम कंडाटी लोको बटेलो दोणी ते समुद्रम ते हो जातो असच राक्षस दोन्ही जना देखच कंडाटी लोकोशी ती नाम चलो चुगठी गए हमने इनाम आता कंडाटी दिस आहार होता है कैकम बोली कन ते सभी मानव मनुष्यवन्ने बल्ली कन ऐकन एक कारागृह जैलम तवने राखी कन अपनु खुशी इति बटा जगदी आता हमने दररोज एक मनुष्य खावान मिळत तो कैकम बोली कन मात्र ते दोणीम जाते कंडाटी लोकवन्नाम एक सुप्रिय कनारू एकटो वैश्य कतर व्यापारी असच जो लई शिवभक्त असच भस्मधारी रुद्राक्षधारी असच सदा भगवाननु नाव नामस्मरण करतो असच शिवनु पूजा करे शिवाय एक ठेम पाणी बी पितो असतो नाही आणि तो तिनु एकटोच तो करतो असतो आणि तिना संगाट असेला लावन्ने बी एक शिवनु पंचाक्षरी मंत्र जप करानु शिकडायो असच सभी जना भी सदा ओम नमः शिवाय कैकन बोलता असच ह्यो करता असच ते कारागृहने
ते जैलम त्यो राक्षस तो सभ्यों ने जैलम घाल्यो तर बी ते मंत्र जप का ते छोड़ता नहीं। त्यो सुप्रिय कनारो मनुष्य भी का करज व्यापारी भी तीनू काय एक पूजा पुनस्कार से तय करी कन ये सभी जना भी ओम नमः शिवाय बोलता असच तेव्हा ते सुप्रिय कनारो व्यापारी भगवान शंकर ने प्रार्थना करच, हे भगवान हम ह्या राक्षसोवन्न हातम ऐकन अटकी छोड्याचं योना हातम ते हमी उरीकन कऊ जावान साध्य शे का, मात्र तू रक्षा करच हमारू, तू दयाळू शे, तू लई तू दुष्ट लोकवन्ने संहार करणारो तू तारा भक्त लोकवन्ने कवा भी त्रास नाही ने तू संरक्षण करत तू कैकम बोली कन थरथर ती शिवनु वर्णन करानु शिवनु ध्यान करानु आणि हमने इनामती पार करतो कैकम बोली कन प्रार्थना करायची। ते मनुष्यना प्रार्थना न भगवान शंकर तृप्त होच ऐकन था दर्शन देचे कऊ अवत था शंकर का तर एक बिलमती भारवच था 4 बारना असच था एक मंदिर प्रकट होच आणि था एक शिवलिंग भी प्रकट होच शिवनु परिवार सभी भी था असच आई सभी देखी कन सुप्रिय ने कंडाटी संतोष होच आणि सभी वन्ने ते पूजा करच, पूजा करी कन हमारो रक्षा कर कैकम बोलच तवा भगवान पाशुपत कवानु एक अस्त्र दी कन तवने सभी वन्ने संहार करानु कैकम बोली कन बोलच आता कोण तर तुम्हाने त्रास करा नाही तर तुम्ही आई तवनावर प्रयोग करो कैकम बोली कन ते अस्त्र द्यायचे आणि सदा तुम्हारू रक्षा करा आसूच कैकम बोली कन था भगवान शंकर वात द्यायचे आणि पार्वती माताना सकट अवत था भगवान तो था पार्वती आणि भगवान शंकर दोन्ही जना मिळी अशी कन था तवनु सभीवन्नु उद्धार करी कन रक्षा करूच कैकम बोली कनच माता पार्वती भी थाई कन दर्शन दी कन उद्धार करस। तवा ते दोन्ही सभी ते शिवलिंग ने ये सभी पूजा करते देखी कन ते राक्षस आणि अवच का करतो तो एक कैकम बोली कन विचारच त्यो पूजा में एवढं मग्न हो असच ते कोण ऐकन काय विचार्या तर बी कळतू ने तवडू भगवान ना नामस्मरण मग्न हो असच सुप्रिय आणि तिना भक्त लोक सभी जना भी तवा ते का करायचे हमारा विरुद्ध का की संच करतो शुभर्यो कैकम बोली कन तिना ऊपर मारान कैकम बोली कन जाचे तवा था भगवान पाशुपश तवने रक्षा करता पाशुपत कवानु एक अस्त्र तवने रक्षा करच ते सभी राक्षसोवन्ने ध्वंस करच ते सभी राक्षसोवन्ने ते पाशुपत अस्त्र ती मारेल देखी कन ते सभी लोकवन्ने खुशी होच ते सुप्रिय ने भी कंडाटे आनंद होच, हे भगवान तू ह्याच अस सदा तू ह्या आयला लोकवन्ने रक्षा कर कैकम बोली कन प्रार्थना करच तिना वातना प्रकार एक भक्तना वातने एक खुशी करासाठी तिने कैकम बोली कन तिनु वात ऐकासाठी कैकम बोली कन पार्वती सकट हो ह्याच असूच आणि ह्या कोण अवच दुष्ट व्यक्ती कोण अवच तवने संहार करूच का तर तमो गुणवाला का तर राक्षस लोक ह्या कोण बी आवनू ना ह्या ते कोण तर यात तवनु संहार करूच हो कैकम बोलच आणि था कोण आया तर भी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णना भी सभी जन ऐकन था भगवानन पूजा करनो आणि भगवानना प्रीतने एक पात्र होनो कैकम बोली कन था स्वतः भगवान बोलेल छे तो ही कन सभी लोको भी था शंकरना दर्शन ने जाचे आणि राक्षसी तमोगुणी वाला था कोण भी जाता ने तो ने भगवान शंकरनु दर्शन ने था अवकाश मिळतूच ने था बहुतेक कैकन ह्या रुद्र संहितेमत लिखेल छे कोटी रुद्र संहितेमच तो ये कई दारुकावननु नागेश्वरने पूजा दारुक कवाना एक राक्षसने जमेल छे आई इन्ननी ते दारुक आणि दारुका दोन्ही राक्षसवन्नु संहार होच था नागेश्वर कवानु ज्योतिर्लिंगनु एक स्थापना होच आई नागेश्वर ज्योतिर्लिंगनु कथा छे आई सभी भी शिवार्पण मस्तु करी कन हमार गुरुना चरणने अर्पण करू छे। हरिओम सभी वन्ने भी सकाळ
ನಾಗೇಶ್ವರ ರಾಮೇಶ್ವರ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗನೂ ಕಥಾ ದೇಕಾಕತ್ತಾರ. ಹರಿ ಓಂ.